नमस्कार मित्रांनो. आज आपण फोटोशॉपमध्ये मराठी कॅलिग्राफी कशी तयार करायची असते, हे पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहे. जर तुम्ही वेडिंग अल्बम, पोस्टर डिझाइन किंवा सोशल मीडिया डिझाइन करत असाल, तर ही टेक्निक तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया. आपण सुरुवातीला एक रिकामं पेज इथे घेतलेलं आहे. इथं कॅलिग्राफी करण्यासाठी आपण एक मराठी फॉन्ट घेऊयात. त्यासाठी आपण टायपिंग टूल घेतला. कलर आपण तात्पुरता ग्रे कलर किंवा एखादा डार्क कलर ठेवूयात. ओके केलं आणि पेजवरती क्लिक केलं. आता हा जो फॉन्ट आहे, तो इन्फिनिटी 22 नंबरचा आहे. इन्फिनिटीमध्ये 22 नंबरचा फॉन्ट आपण इथे यूज करतोय. तर आपण जी कॅलिग्राफी बनवणार आहे, ते टायपिंग करून घेऊया. आता टायपिंग करत असताना याचा जो कीबोर्ड आहे, म्हणजे कुठल्या कीला कुठलं अक्षर येणार हे जर तुम्हाला अवघड जात असेल, तर तुम्ही Googleवरती इंडिया फॉन्ट कीबोर्ड असं सर्च करू शकता. असं सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं कीबोर्ड भेटेल. कुठल्या अक्षराला या कीबोर्डवरती कुठल्या बटनला कुठलं अक्षर येतंय, हे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजून जाईल. तर आपण पुढे जाऊयात. तर इथं आपण शुभविवाह अशी कॅलिग्राफी तयार करूया. शुभ विवाह, विवाह. आता टायपिंग आपण केलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आपण इथं काय करणार आहे, ही जी कॅलिग्राफी आहे, याला जो आपण शॅडो देणार आहे, हा खूप महत्त्वाचा आहे. सगळ्यात आधी या लेयरवरती क्लिक करा. कंट्रोल जे बटननं त्याची डुप्लिकेट करा. कॉपी केलेली लेयर खाली घ्या आणि त्याचं नाव चेंज करा. त्याला आपण नाव देऊयात शॅडो. एंटर दाबलं. आपल्याला खालच्या लेयरला रेस्टराइज करावं लागेल. त्यासाठी Alt-L-Z-L प्रेस करा. म्हणजे तुमची टेक्स्टची लेयर रेस्टराइज होऊन जे-पी-जीमध्ये कन्व्हर्ट होईल. आता वरती जी आपली मेन लेयर आहे, त्याचा कलर आपण चेंज करूयात. इथं तात्पुरता आपण लाईट कलर ठेवूयात, म्हणजे आपल्याला फरक लक्षात आला पाहिजे म्हणून. लेयरमध्ये गेलो, शॅडोची लेयर सिलेक्ट केली, शिफ्ट बटन पकडलं. या कॉर्नरला आल्यानंतर तुम्हाला 2 ॲरो दिसतील. या ॲरोवरती क्लिक पकडून 1, 2 2 वेळा वरती स्वॅप करायचं आहे. त्यानंतर कीबोर्डवरून अल्टर बटन पकडून धरायचं आहे आणि कीबोर्डवरती जे ॲरोचे बटन आहेत, त्यातला उजव्या बाजूला जे ॲरो दाखवलेला आहे, ते बटन 2 सेकंदासाठी प्रेस करून धरायचं आहे. एक 30-40 लेयर ऑटोमॅटिक इथे तयार होतील. मॅक्सिमम आपण 40 लेयरपर्यंत करायचं आहे. म्हणजे जास्त लेयर पण बरोबर स्ट्रोक तयार होत नाही. 40 लेयरपर्यंत ठीक आहे. आता पहिल्या लेयरवरती म्हणजे 40 नंबरच्या लेयरला मी क्लिक केलं. खाली स्क्रोल केलं. 1 नंबरची लेयर घेतली आणि कंट्रोल ई बटन प्रेस करून सगळ्या लेयरची एक लेयर मर्ज करून घेतली. म्हणजे आपल्याकडे शॅडोची एक लेयर आहे आणि टायपिंग जे केलेलं आहे त्याची एक लेयर आहे. तर बघा हा आपल्याला शॅडो कसा मॅच करायचा सांगतो. पहिल्यांदा शॅडोवरती क्लिक करा. शिफ्ट बटन पकडून धरा. या कॉर्नरवरती आल्यानंतर 2 पेंड एरोज तुम्हाला दिसतील. क्लिक करा आणि 1, 2, 2 स्टेपमध्ये सरळ करा. आता हे सरळ झाल्यानंतर जरा एका कोपऱ्यामध्ये झूम करायचं आहे. जसं की आपण इथं झूम करूया. कीबोर्डवरून कंट्रोल बटन पकडा आणि हा जो शॅडो आहे तो सेट करा. तुम्हाला ज्या दिशेला शॅडो दाखवायचा आहे, तो तुम्ही सेट करू शकता. आता सेट करत असताना इथं जो कोपरा आहे, तो कोपरा या शॅडोच्या कोपऱ्याला मॅच करायचा आहे. ही झाली आपली पहिली स्टेप. आता दुसरी महत्त्वाची स्टेप अशी, वरची लेयर सिलेक्ट करा, एफेक्ट्सवरती क्लिक करा आणि स्ट्रोक सिलेक्ट करा. आता स्ट्रोक सिलेक्ट केल्यानंतर इथे इनसाइड असेल, तिथं आउटसाइड आठवणीनं करून घ्या. कलरवरती क्लिक करा. जो आपला शॅडोचा कलर आहे, तो पिक करा. म्हणजे जो स्ट्रोक आहे, तो आपल्याला प्रॉपर मॅच झालेला दिसेल. स्ट्रोकची साईज तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त ठेवू शकता. आता इथपर्यंत मला ठीक वाटते. ओके केलं. ओके. आता शॅडो आणि जी मेन आपली टायपिंगची लेयर आहे ती सिलेक्ट केली आणि लिंक केली. आता यानंतर महत्त्वाची गोष्ट काय आहे, टायपिंगची लेयर सिलेक्ट करा आणि Googleवरती तुम्हाला अशा कलरफुल बॅकग्राऊंड भेटतील.
तुम्ही कलरफुल बॅकग्राऊंड जर सर्च केला, तर तुम्हाला अशा बऱ्याच बॅकग्राऊंड भेटतील. तर या बॅकग्राऊंड आपण आपल्या टेक्स्टमध्ये क्लिपिंग करण्यासाठी वापरू शकतो. फक्त टेक्स्टच्या वरती इमेज घ्यायची आहे. कंट्रोल अल्टर जी ना क्लिपिंग करायचे आहे. तर अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या कॅलिग्राफी तयार करू शकतो, ज्या की तुम्ही वेडिंग कव्हर पॅडवरती, सिनेमॅटिक पोस्टरवरती अतिशय सुंदर पद्धतीनं यूज करू शकता. आपण याचा स्ट्रोक जो आहे तो थोडासा सेट करूयात. थोडासा जास्त वाटतोय, आपण थोडासा कमी करूयात. जेणेकरून आपल्याला टेक्स्टचे जे डिटेल्स आहेत, ते मेंटेन राहतील. आता बघा क्लिपिंग केलेली इमेज, आपली टायपिंगची लेयर आणि शॅडोची लेयर. तिन्ही लेयर आपण सिलेक्ट केलं आणि लिंक केलेला आहे. तर हा टेक्स्ट अतिशय छान सेट झालेला आहे. जी क्लिपिंग केलेली इमेज आहे, त्याला आपण रेस्टराइज केलं, कंट्रोल एम प्रेस केला. थोडासा लाईट आपण कमी जास्त करून बघूयात. ओके. तर हे छान दिसतंय. तुम्ही शॅडोचा कलर चेंज करू शकता किंवा जो स्ट्रोक आहे तो पण चेंज करू शकता. त्यासाठी काय करावं लागेल, शॅडोवरती क्लिक करा, कंट्रोल बटननं लेयर सिलेक्ट करा आणि सॉलिड कलर घ्या. जो शॅडोला कलर असेल तोच आपल्या स्ट्रोकला असणं खूप गरजेचं आहे. स्ट्रोकच्या कलरवरती क्लिक करा आणि जो शॅडोचा कलर आहे तो पिक करा. अशा पद्धतीनं तुम्ही कुठलाही कलर शॅडोला देऊ शकता. तर अतिशय कमी वेळेमध्ये मी तुम्हाला एक कॅलिग्राफीला 3D शॅडो इफेक्ट कसा द्यायचा हे शिकवलं. अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या वेडिंग अल्बम डिझायनिंगच्या ट्रिक्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण इथून पुढं आपल्या या चॅनलवरती आपण सिनेमॅटिक वेडिंग पेज कसे करायचे, पोस्टर डिझाइन कसं करायचं, त्याचबरोबर डिसेंट आणि टायपोग्राफी कशा करायच्या, या सर्व गोष्टी आपण फ्रीमध्ये शिकवणार आहे. तर सबस्क्राईब करा आणि नवीन-नवीन डिझाइन करत राहा. थँक यू.